सर्वांना नमस्कार. जय नाथ. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका सुमारे 5.5 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. ते विषय ते ग्रंथ समजावून सांगत असतात. गेल्या सुमारे 67 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने दत्त पुराण आपल्याला समजावून सांगत आहेत. खरं म्हणजे दत्त पुराणाची भाषा बाबांच्या म्हणण्याप्रमाणे अतिशय गंभीर आणि प्रौढ आहे. पण ते फार सहजरित्या आणि सुलभ रीतीने आपल्याला ते समजावून सांगत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज 5व्या अष्टकातल्या 6व्या अध्याया पुढे समजावून सांगताना म्हणतात, की आपण पाहिले की स्वामी सांगतात, की वेदाभ्यासापासून यज्ञ श्रेष्ठ, त्यापेक्षा जप, त्यापेक्षा ज्ञान आणि त्याहून ध्यान आणि त्याहीपेक्षा अनुभव जो मिळून योगी नष्ट होत नाही. शांत प्रसन्न चित्त जितेंद्र एकांत विषयी प्रेम वाटून महाबुद्धिवान असलेला योगी योग जाणून पाशांनी बद्ध होत नाही. ज्या प्रकारे योगाने मुक्त झालेला, बाह्य आंतरिक वृत्तीने वर्जित झालेला योगी शेकडो कोटी कल्पांनीही शुद्ध होत नाही, होणे शक्य नाही. ज्या कोणाचे अंतःकरण प्रतिबंधामुळे एकाग्र होत नाही, त्याने हजारो चरणकरांनी रक्षण करणाऱ्या विष्णूचे सेवन करावे, सेवा करावी. एकांताचे सेवन करणाऱ्या यतीने सद्वाचक ब्रह्मवाचक ओंकाराचा सावकाशपणे उच्चार करावा. त्याने ताबडतोब मनोलय होते. ओंकार 3.5 मात्रांचा आहे. अकार, उकार, मकार या ओंकाराच्या 3 मात्रा असून अर्धमात्रा सूक्ष्म आहे, जी विशेष करून अनुच्चारित असते. ती सूक्ष्म अर्धमात्रा निर्गुण आणि योगीगम्य असून अत्यंत सूक्ष्म आहे. तसेच ती ब्रह्मरंध्रापर्यंत जाणारी आहे. गांधार स्वराचा आश्रय केल्याने प्राज्ञांनी गांधारी असे तिला म्हटले आहे. ती मुंगीच्या गतीने स्पर्शासाठी स्वतंत्र असून मस्तकात लक्षिली जाते. ज्याप्रमाणे उच्चारलेला ओंकार मस्तकात प्रतिध्वनित होतो, ज्यामुळे या योगाने योगी ओंकारमय होतो. सारथ्याने सज्ज असलेल्या रथाप्रमाणे त्याचे परब्रह्म लक्ष असते. औपनिषद ज्ञानाचे धनुष्य घेऊन शुद्ध चित्ताने ओढून तीक्ष्ण आत्मबाणाने सूक्ष्म लक्षाचा यथायोग्य वेध करावा. ओंकार हे धनुष्य, आत्मा हा बाण आणि लक्ष हे परब्रह्म होय. बाणाप्रमाणे तन्मय होऊन विचलित न होता लक्षाचा भेद करावा. नंतर स्वामी महाराजांनी पुढील काही श्लोकांमधून अकार, उकार, मकारांचे ऋषी, छंद, वर्ण, अग्नी, बीज, शक्ती, अवस्था, स्थान, स्वर, वाणी, स्थिती इत्यादींचे सविस्तर वर्णन केले आहे. आदरणीय महाराजांनी हे अतिशय सुंदरपणे समजावून सांगितले. तसेच ते पुढे सांगतात की अर्धमात्रेचं वरुण ऋषी, विराट छंद, क्रोम बीज, विज्ञान शक्ती, सूर्यवर्ण, सूर्य अवस्था, स्वलोक हे स्थान, सर्व स्वरगुण शुद्ध, सावर्तक अग्नी, नाद वेद, प्रत्येक आत्मा, 3 तत्वे, परावाक, मस्तक स्थिती, अतिंद्रिय आनंद आणि अस्मिता नसल्याने महाकारण शरीर आहे. ध्वनीचा ब्रह्मा ऋषी, व्यक्त संज्ञा असलेला परात्मा देव, गायत्री छंद, चित शक्ती, मनोन्मनी अवस्था, चित शक्ती, मनोन्मनी अवस्था, स्थान, आकाश यामुळे अस्मितेचा लय होतो. योगाने विश्व, तेजस, सुषुप्त ही नावे असलेल्या व्यष्टी रूपाने पाहावे. तर भेद ज्ञानाच्या शांतीसाठी विराट, सूत्र, अक्षर ही नावे असलेल्या समष्टी रूपांना पाहावे. प्रथम मात्रा ही रस्वा, दुसरी दीर्घ, तिसरी मात्रा लुप्ता, अर्धमात्रा वाणी आणि मनाला अगोचर असलेली परा नावाची आहे. प्रथम मात्रा ही व्यक्त, द्वितीय मात्रा अव्यक्त, तृतीय मात्रा चितशक्ती आणि अर्धमात्रा हे परब्रह्म होय. या क्रमाने या योगभूमी जाणाव्यात. योगाचा प्रारंभ करणाऱ्याने ओंकाराच्या उच्चाराबरोबरच त्या जिंकावा, असे हे ओंकार संज्ञा असलेले अक्षर परब्रह्म आहे.
जो याचा योग्य अभ्यास करेल तो मुक्ती मिळवेल. शेवटी महाराज म्हणतात, की स्वतःचा मृत्यू जाणून तुर्यवाणीने ब्रह्मरूप ओंकाराचा उच्चार करून मोक्ष मिळतो. बंध क्षीण झालेले नसतानाही वैखरी वाणीने ओंकाराचा उच्चार केला असता त्यांनाही दुसऱ्या जन्मात मोक्ष मिळतो. इथे हा अध्याय समाप्त होतो. आदरणीय बाबांना म्हणाले, की या ठिकाणी अतिशय गूढ असे औपनिषदीय ओंकाराचे महत्व आणि महात्म्य हे जणू काही रहस्य म्हणून महाराजांनी प्रकट केले आहे. ते म्हणाले, की यातील काही भाग कुठेतरी ऐकल्याचे असं आपल्याला वाटते. तर जेव्हा आपण गुरुचरित्रामध्ये अध्याय 36-37 कर्मकांडाचा वाचतो, त्याच्यामध्ये संध्येचे जे वर्णन आहे, ते गायत्रीच्या वेळेस असं वर्णन केल्याचे लक्षात येतं. पण गुरुचरित्रातील वर्णन हे गायत्री प्रधान असल्यामुळे गायत्रीलाच त्यांनी 3 भागांमध्ये सांगितले आहे. ओंकाराचे महत्त्वही त्यात आहे. भगवद्गीतेनेही ओंकाराचे महत्त्व सांगितले आहे. गुरुचरित्रकारांनी गायत्रीचे महत्त्व सांगताना वेगवेगळे न्यास, मुद्रा, छंद सांगितले आहेत. दैवी गायत्री छंद म्हणजे एक अक्षराची असून सुद्धा गायत्री असते, असे ते म्हणाले. परब्रह्म ओंकाराची सुद्धा उपासना ही मुक्तीदायक आहे, असे ते म्हणाले. पुढे ते सांगतात, की गुरुचरित्रातले हे वर्णन व देवी भागवताच्या एकादश स्कंदातील वर्णन हे तंतोतंत जुळते. ओंकार उपासना ही सर्व सामान्य माणसाने दीर्घ ओंकारासहित ध्यान आणि जप केला तर त्याला निश्चितपणे लाभ होऊ शकतो. ओंकार स्पीच थेरपी सुद्धा आजकाल उपयोगात आणली जाते असं ते म्हणाले. दीर्घ ओंकार व त्याला लागून नाम गायत्री नियमितपणे केली तर त्याचा मनावर निश्चितपणे लाभ होतो. स्वामी महाराजांनी हे अनमोल असे ज्ञान आपल्याला प्राप्त करून दिले आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे सांगून आदरणीय महाराजांनी आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्पविराम दिला. मी त्यांना विनंती करतो, त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भव संकटात. गतपुष्पात आपण भगवान दत्तात्रेयांनी अधर्काला उपदेश करताना वेदांत पद्धतीने उपनिषदात जो सांगितलेला आहे असा एक अतिशय आशयगर्भ असं ओंकार याचं महात्म्य आणि महत्व त्याला कथन केलं. आणि ही ओंकार उपासना ही एखाद्या योग्याला त्याच्या अंतिम ध्येयापर्यंत पोचवायला कशी कारणीभूत असते याचं स्वामी महाराजांनी त्यांच्या अतिशय प्रौढ अशा भाषेत उत्तम पद्धतीने विवेचन केलं ते आपण बघितलं. आणि शेवटल्या श्लोकात त्यांनी असं म्हटलं की ज्ञात्वा स्वमृत्युं तुर्योक्त्या ब्रह्मोच्चार्य ततोमृतम वैखर्याप्यक्षीण बंधेश तेषाम अपि भवांतरे. म्हणजे जणू काही हा जो योगी आहे हा जेव्हा त्याला मृत्यूची वेळ येते तेव्हा त्यावेळेस तो तुर्यावाणीने जणू काही ब्रह्मरूप ओंकाराचा उच्चार करतो आणि तो मोक्षप्राप्ती करून घेतो. आणि अशा वेळेस सामान्य जर कोणी असेल त्याचे बंध क्षीण झाले नसतील तरीही तो वैखरी वाणीने ओंकाराचा उच्चार केला तर त्याला सुद्धा त्या ओंकाराचा लाभ म्हणजे दुसऱ्या जन्मात का होईना पण त्याला मोक्ष प्राप्ती होते. असं स्वामी महाराजांनी या 5व्या अष्टकातल्या 6व्या अध्यायाच्या शेवटल्या श्लोकात सांगितलं. तर या ठिकाणी जेव्हा मृत्यू हा विषय आला की मृत्यू समयी ओंकार अशा पद्धतीने उपासन करावं त्यांनी मोक्ष प्राप्ती होते. मग हाच मृत्यू विषय
हा पुढल्या अध्यायामध्ये भगवान दत्तात्रेयांनी आलरकाला उपदेश केला असं म्हणण्यापेक्षा स्वामी महाराजांनी या निमित्ताने एक वेगळा विषय तो पारंपरिक वैदिक साहित्यामध्ये अतिशय दुर्मिळ अशा ग्रंथामधून ज्यांचं वर्णन केलेलं आहे तो या निमित्ताने वाचकांकरता श्रोत्यांकरता प्रकट केला. तो काय आहे तर एखाद्या व्यक्तीला जर मृत्यू येणार असेल विशेषतः योग्याला, हा सर्वसामान्य करता हा विषय नाही, तर योग करणारा जो कोणी असेल योग सिद्ध असेल आणि स्वतःचा मृत्यू जर जाणून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता ही जी मृत्यूची चिन्ह असतात मृत्यू सूचक चिन्ह ती कशी ओळखावी ती कुठली असतात हे या निमित्ताने स्वामी महाराजांनी दत्तात्रेय आलरकर यांच्या संवादातून आपल्यासमोर प्रकट केला आहे. तर काही महाराज असं सांगतात तिस्रो वाचस्व वाचस्वतीता यस्तेषा मुक्ती कथम गुरो वैखर्यापि वदन मुक्ते तत्कथम तो अपि भगवान करे. आणि मृत्यू मृत्युस्त्व सिद्धयोगेन वा पुनः कथम ज्ञेयो यतो ज्ञानात् उत्क्रांतो नैव सीदती. म्हणजे आता हा आलरकर भगवान दत्तात्रेयांना असं विचारतो की कर्म उपासना आणि ज्ञान प्रतिपादन करणाऱ्या श्रुती म्हणजे जणू काही वैदिक सगळं ज्ञान त्यांनी आत्मसात केलेलं आहे त्यांना आहे ते जे मुक्त आहे त्यांना मृत्यू कसा आणि वैखरी वाणीनं बोलणारा ज्ञानी सुद्धा संसारात मुक्त कसा होईल किंवा असिद्ध वा सिद्ध योगाने मृत्यू कसा जाणावा. कारण ज्ञानामुळे उत्क्रांती जर झाली असेल तर तो नष्ट होत नसतो. प्रथम ज्ञेय येतो ज्ञानात दुष्क्रांतो नैव सीदती. असं जेव्हा आलरकाने विचारलं भगवान दत्तात्रेय त्याला असं म्हणतात इत्यालर्केन संपृष्टो भगवान सत्रधीश्वरा उवाच तम महाबाहो शृणुष्वेदम समाहिताः. हे त्रिधीश्वर म्हणजे त्रिगुणाधीश त्रिगुणाधीश म्हणजे भगवान दत्तात्रेय भगवान त्रिधीश्वर भगवान दत्तात्रेय त्याला म्हणाले तम महाबाहो शृणुष्वेदम समाहिता. हे महाबाहो तर तू शांत होऊन तू आता ऐक. गुरुदेव प्रसादेन कारध्यानाच्च योगिराट जीवन मुक्तोपि देहेत्रोन यावत दारब्धम मीहते. जे गुरुदेवांच्या प्रसादानं सद्गुरूच्या प्रसादानं गुरुदेव प्रसादेनं आणि ओंकाराच्या ध्यानामुळे ताराध्यानाच्या योगिराट ओंकाराच्या ध्यानामुळे जीवनमुक्त झालेला योगिराज जो कोणी असेल या जगात तो देह असेपर्यंत कर्माचरण करत राहतो. नंतर मग तो विदेह कैवल्यम विहाय स्वकलाहा कलाहा यातेश मृत्युर्युक्तो
महाप्रलय संज्ञिता. नंतर 16 कलांचा त्याग करून तो विदेह कैवल्य अशी अवस्था प्राप्त करतो. आणि त्याच्या त्या अवस्थेला महाप्रलय नावाचा मृत्यू असं म्हणतात. तेव्हा हा जो एक विशिष्ट मृत्यू आहे, योगी विज्ञायतम कालम द्वारसंयम सर्वशाः मनोनिरुद्ध हृदये प्राणाश्चाध्याय मूर्धनी ओम मिति व्याहरन् ब्रह्म परात्मानं मनुस्मरं यः प्रयान्ति त्यजन् देह स याति परमं पदम्. असा तो योगी तो काल जाणून सर्व गुद श्रोतादी द्वार ही त्याची जी काही 8-9 द्वार आहेत त्यांचं नियमन करून हृदयात मन आणि मस्तकामध्ये प्राणांचा निरोध करून, निरोध म्हणजे एक प्रकारचं नियंत्रण करून ब्रह्मरूप ओंकाराचा उच्चार करीत परमात्म्याचं स्मरण करीत तो योगी देहत्याग करतो. आणि असा तो योगी तो परमपदाला मोक्षपदाला जातो. या ठिकाणी आपल्याला भगवद्गीतेची आठवण येईल की भगवद्गीतेने अगदी याच पद्धतीने उपदेश करताना असं म्हटलंय की ततो यांती परमगतीम. तो परमगतीला ततो यांती परमगतीम यप्रयाती त्यजन देह. असाच असा वाक्प्रचार जवळपास भगवद्गीतेत सांगितलं आहे. तेच जणू ते प्रमाण या ठिकाणी महाराज सांगतो. ततो यांती परमगतीम. मग महाराज या ठिकाणी आणखीन एक सांगतात. अक्षीय कर्मबंधो अपि कारोपास्त्वा भवांतरे मुच्यते नात्र संदेहस्ता शक्तेर्यति मृतम. कर्मबंध जरी क्षीण झाला नसेल तरी सुद्धा प्रणवोपासनेने तो संसारातून मुक्त होतो. याचा अर्थ प्रणवोपासनामध्ये ओंकाराच्या उपासनेने तो मुक्त होतो. यात शंका नाही असं स्वामी महाराज सांगते. मुच्यते नात्र संदेह, यात शंका नाही. कारण या ठिकाणी महाराज असं प्रतिपादन करतात कारण प्रणवोपासनेने मोक्ष प्राप्त होतो. आणि यद्येक मात्रां ध्यायेत तेन संवेदितो धृतम भूम्या संपद्यते रुक्तम नृजन्मोप नयनचरम. जर ओंकाराचा आकार संज्ञेय विश्वाविलक्षण मात्रेचं ध्यान करील, हा आकार अवकार मकार वगैरे अशा पद्धतीने तो विशिष्ट जर त्याने ओंकारचं ध्यान केलं तर त्या ध्यानानं संपन्न झालेला त्याला म्हणजे त्या योग्याला ऋग्वेदाभिमानीची देवता पुन्हा मानव लोकात त्वरित पाठवतो. हा या ठिकाणी वेगळा विषय महाराजांनी मांडला. हे कोणाकरता की ज्याचं बंधन क्षीण झाले नाही त्याला. पण त्यांनी जर ओंकार उपासना केली तर मग त्या ऋग्वेदात वर्णन केलेल्या ज्या देवता आहेत त्याला पुन्हा जन्माला घालतात. पण स्वतंत्र तपसा ब्रह्मचर्येण अश्रद्धया अपीच संपन्नोनुभवत्येव महिमान उपास्थिताः. तो पुन्हा जन्माला आलेला जर असेल त्या नरजन्मात तपश्चर्या ब्रह्मचर्य आणि श्रद्धेने संपन्न झालेला तो योगी उपासनेने महिमा सिद्धीचा अनुभव घेतो.
मग संपद्यते मनस्तेषम ध्यायन्ते यो द्विमात्रता पुण्यते सुअंतरिक्षम सोमलोकम स तत्र च. जो दुसऱ्या मात्रेचं ध्यान करील तो मनात संपन्न होऊन सिद्ध होऊन तो यजुर्वेदाभिमाने देवतेकडून अंतरिक्षात जातो. तो तेथे सोमलोकात जातो. आणि विभूती मनुभूयेह पुनरावर्तते तत श्रीमात्रेण अपि ध्यायीत परम पुरुषम अव्ययम. त्या ठिकाणी तो विशेष अशा ऐश्वर्याचा अनुभव घेऊन पुन्हा परत येतो. नंतर मकाराने अव्यय परमपुरुषाचं ध्यान करतो. आणि सूर्ये तेजसी संपन्ना हा पापमुक्त स्वसामभीः पुण्यते ब्रह्मलोकम ध्रुवम औषधधनावत परात्परम स पुरुषम वीक्षते नात्र संशया एवं विद्वानुपास्त्यास्य मुच्यते जो अपि बंधनात. म्हणजे सूर्य तेजास संपन्न होऊन पापमुक्त झालेला तो सामवेदाभिमानी देवताद्वारा जीवलोकातून शाश्वत ब्रह्मलोकात नेला जातो. त्यावेळी तो परात्पर पुरुषाला पाहतो यात शंका नाही. अशा प्रकारे ओंकाराच्या उपासनेनं अज्ञ असलेलाही बंधनातून मुक्त होतो. अशा पद्धतीने जेव्हा महाराजांनी वर्णन केलं तेव्हा संक्षेपाने आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी आकार उकार आणि मकार हे जे एक एक ओंकाराचे जे पाठ आहेत त्याच्यात जेव्हा तो आकाराचा करतो, आकार संज्ञे विश्वादी लक्षण मातेचं ध्यान करतो, तेव्हा त्याला ऋग्वेदाभिमानी देवता असतात त्या त्याला मानव लोकांना पाठवतात. त्या ठिकाणी सिद्धीचा अनुभव येतो. उकार मात्रेचं जेव्हा तो ध्यान करतो म्हणजे त्या ध्यानाने तो पुष्ट होतो उकाराने, तेव्हा तो यजुर्वेदाभिमानी देवतेकडून तो अंतरिक्षात जातो. तिथून तो त्या ठिकाणी सोमलोकात राहतो. आणि मग त्या ठिकाणी वेगळ्या ऐश्वर्याचा अनुभव घेऊन तो पुन्हा परत येतो. नंतर मग मकाराचा अव्यय परमपुरुषाचं जेव्हा ध्यान करतो तेव्हा तो सामवेदाभिमानी देवता जे असतात त्या जीवलोकातून त्याला साक्षात ब्रह्मलोकात नेतात. आणि त्यावेळेस तो मात्र खऱ्या अर्थाने परात्पर जो पुरुष आहे त्याला तो पाहतो. अशा प्रकारे केवळ ओंकाराच्या उपासनेने सुद्धा साई महाराज म्हणतात की अज्ञ असलेला साधक जो असेल तो सुद्धा बंधनातून मुक्त होतो. पुढे महाराज म्हणतात देव मार्गम ध्रुवम शुक्रम सोमच्छाया म अरुंधतीम यो न पश्येन जीवेश मर्त्या संवत्सरात परम. काळ्याभोर आकाशात गंगा प्रवाहासारखा दिसणारा देव मार्ग ज्याला आपण आकाशगंगा म्हणतो त्याच्यात ध्रुव शुक्र सोमच्छाया अरुंधती यांना जो पाहत नाही तो मर्त्य म्हणजे मानव 1 वर्षाच्या पुढे जगत नाही. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी त्यांनी असं सूचित केलं की तो जेव्हा अशा पद्धतीने बघतो किंवा त्याला दिसत नाही म्हणजे त्याची एक प्रकारची त्याला क्षीणता आलेली असते. हे जेव्हा आकाशस्थ दिसत नाही एक त्याने लक्षात सांगितलं की तो 1 वर्षामध्ये शक्यता असते. तर हा ग्रंथांतरीचा उल्लेख या ठिकाणी महाराज करतात आहे. ते म्हणतात
सूर्यबिंबम रश्मिम चाग्नी पश्येदंशुमालिनम तत्वेकादशमानोर्ध्वं न जीवती नरकिलाः. किरणविरहित सूर्यबिंब आणि सकिरण अग्नी जो पाहतो तो मानव 11 महिन्याच्या पुढे जगत नाही. पुढे सुवर्णम रजतम उत्तरम पुरुषम वापि यो यमेत स्वप्ने आघ्रती वा जीवे नशमातो मासोत्तरम नस. जी सुवर्ण सोनं चांदरी हे जो मूत्र पुरुष मूत्राद्वारे व ओकारी पुरुष जो ओकतो जो स्वप्नात जागतो अशा पद्धतीने त्या सुवर्ण ओकतो वगैरे तो 10 महिन्याच्या वर जगत नाही. जो पश्येत प्रेत पिशाचादी गंधर्व नगराणीच सुवर्ण वर्ण वृक्षान वा 9 माणसांच जीवती. प्रेत पिशाचादी आणि गंधर्व नगर तसेच जो सुवर्ण वृक्षांना पाहतो तो 9 महिने जगतो. त्याला 9 महिने आयुष्य असतं. वृषस्थूल सहसा यर्हि जायते प्रकृतेश्च निवर्तेद्य तस्य आयुष्य अष्टमासिकम. जो स्वभावता कृश फूल रूपाने अज्ञानक जन्मास येतो पुन्हा मूल रूपाला परत येतो त्याचं आयुष्य 8 महिन्याचं असतं. खंडम यशम पदम पार्ष्णे पादस्याग्रे यथा भवेत धुलीमध्ये कधर्मादो सप्तमासंत जीवती. ज्याचं पाऊल त्या पाठीच्या पायाच्या पुढे चिन्ह असेल किंवा धूळ किंवा चिखल यामध्ये बुडाला असेल तो 7 महिनेपर्यंत जगतो. मग अपोत वृद्धक कोल क्रव्यात काका सीतांडजा एशान मन्यतमो मूर्धी कुशे चेदयान मूर्ती. कबूतर गिधाड डोमकावळा मांस खाणारे पक्षी कावळा आणि काळे पक्षी यांच्यापैकी जर एखाद्याने त्या एखाद्या व्यक्तीच्या मस्तकावर स्पर्श केला तर 6 महिन्यात तो मृत्यू पावतो. अन्यान मूर्धी यदा काका पंचमासाच तन्मृती केश छायान्यथा दृष्टा मासश्चतुष्टया. मस्तकावर जर कावळा जर मारील तर 5 महिन्यांचं मरण आणि स्वतःची छाया विपरीत उलट पाहिली तर 4 महिन्यानंतर त्याला मृत्यू येतो. दक्षिणाशासिता विद्युत अभ्रे दृश्यते यदि वारणींद्रधनुश्चापी त्रिमासम तस्य जीवितम. मेघ नसता आकाशात दक्षिण दिशेला वीज दिसेल त्या पाण्यात इंद्रधनुष्य दिसेल तर त्याचं जीवन 3 महिने आहे. या पश्येद शिरस्काच तैला दावात्म मनुस्तनू त्रिमासोध न जीवेत रक्षिता यद्यपि शराहा. जो आपलं शरीर तेल आदीच्या ठिकाणी जेव्हा बघतो आणि त्याला मस्तक विरहित असतं जेव्हा त्याला दिसतं त्याचं परमेश्वराने जर रक्षण केलं तरी 2 महिन्यापेक्षा तो जास्त जगत नाही. यस्य मस्ती समोगंधो गात्रे शवमयो अपिया पक्ष मात्र तस्यायु निष्ठम योग उत्तमे. ज्याच्या शरीरामध्ये उन्मादकारी गंध प्रेतासारखा वास येतो त्याचं आयुष्य एका पंधरवड्याचं आहे असं योगवेत्यांनी निश्चित केलं आहे. यस्य हि स्नान मात्रस्य विप्रदेशो शुष्यति युगतश्चंचलं शुष्वे दस्याहं तस्त जीवनम.
स्नान करता क्षणी ज्याच्या छातीवरचा भाग शुष्क होतो, सुकतो, आणि पाणी पित असताना जर ते सुकलं तर त्याचं जीवन 10 दिवसाचं आहे. संभिन्नो मारुतो यश मर्मस्थान विकृंतती नरुष्यतेंदून संस्पर्शतस्य मृत्यू परिस्थिता. वेगवान वाऱ्याने ज्याचं मर्मस्थान वेढलं जातं, चंद्र स्पर्शाने जो आनंदित होत नाही त्याचा मृत्यू उपस्थित आहे असं समजावं. आणि गायंती वा हसंती वा कृष्णा रक्तांबरा वृहा दक्षिणाशानयेनारी यम स्वप्ने तन्मुर्दितम. गाणारी किंवा हसणारी, तांबडं किंवा लाल वस्त्र नेसलेली कायाई स्त्री एखादी त्याला स्वप्नात दक्षिण दिशेला घेऊन जाईल, त्याला सुद्धा मरण येतं. नग्न क्षपणक स्वप्ने असं मान प्रदुष्यते तैलाभ्यक्तस्य तेयान्नो वा तस्य मृत्यू उपस्थिता. नग्न हसणारा किंवा एखादा भिक्षू स्वप्नात पाहिला किंवा दुसरा कोणी एखादं तैलाने अभ्यंग झालेला पाहिला त्यालाही मृत्यू प्राप्त होतो असं समजायचं. आणि पंकी गोमय गर्ते वा निमग्नम स्वप्न इक्षते या आमस्तकमात्मानं स सद्यो ब्रियते नराहा. स्वप्नामध्ये चिखलात किंवा शेणाच्या खड्ड्यात मस्तकापर्यंत बुडालेला जो कधी स्वप्नात पाहतो तो माणूस मृत्यूपंथाला लागतो. येषांगारास्थि भस्मानी शुद्धा ही हिमजला महिम स्वप्ने पश्यन्ति यो मृत्यू तशाहंसु अत्र जीवती. केस, विस्तव, हाड, भस्म, क्रुद्ध सर्प, निर्जल पृथ्वी जो स्वप्नात पाहतो त्याला 10 दिवसात मृत्यूवरण करतो. 10 दिवस जगतो. राले विकटे कृष्णे पुरुष वेद्याष्टता बुधेः अश्मविस्ताडित स्वप्ने सद्यो मृत्यू मापनयात. भयंकर कुरूप शस्त्रांनी सज्ज अशा काया पुरुषांनी दगडांनी मारलेल्या स्वप्नात जर त्यांनी पाहिलं, असे काय दगडांनी मारतात, त्याला मरण जवळ असतं. सूर्योदय यस्य शिवा को क्रोशंती याती सम्मुखम विपरीत व्रजे द्वापी सद्यो मृत्यू मुच्छती. सूर्योदयाच्या वेळी ज्याच्या समोर ओल्हे ओरडत समोर जातात किंवा उलट बाजून जातात त्यालाही सत्वर मरण येतं. यस्य निर्भुक्ता मात्रस्य सुधा अत्यंत प्रजायते जायते व्रणतदंतस्य तस्य मृत्यू रूपागत. या माणसाला जेवण झाल्यानंतर अत्यंत भूक लागते, जेवण झाल्यानंतर ताबडतोब, आणि ज्याच्या दाताला व्रण झालाय त्यालाही मृत्यू जवळ असे समजावं. अन्नादिगंधम नो वेत्ती विधवं च यथा निशी आत्मानं चाननेत्रस्य वीक्षते न जीवती. पूर नसताना सुद्धा जो ज्याला अन्नादिकांचा वास जाणवत नाही, रात्री स्वतःला दुसऱ्याच्या डोळ्यात पाहतो तोही जगत नाही. इंद्रायदम निशिथेच दिवाच भगणम तथा जो दृष्टमिती मन्येत स शीघ्र मृत्युमेशी. जो रात्री इंद्रधनुष्य आणि दिवसा तारांगण पाहतो त्यालाही लवकर मृत्यू जवळ करतो. नासिका वक्रता मेती कर्णांतवत हीतताम नेत्रांच वामस्थ म्हणती यश तय्यारू शांतम. त्याचं नाक वाकडं होतं आणि त्याच्या दोन्ही कानांच्या आतल्या भागात अत्यंत गारवा उत्पन्न होतो. तसेच ज्याचा डावा ओळा स्त्रवतो, पादळतो, त्याचं सुद्धा आयुष्य संपल्यासारखंच असतं.
दिव्येति कृष्णतां यस्य मुखम चार तप्तां तथा प्रक्षिणेंद्रिय संघर्ष तस्य मृत्यूरूपस्थिता. ज्याची सर्व इंद्रिय क्षीण झाली असं समजून माणसाची जीभ काळी होते, मुख आरक्त होतो, त्याला मृत्यू जवळ आला असं समजायचं. या खरोष्टादियानेन प्रयाया दुर्दक्षिणा दिशम स्वप्ने बद्धोपि वा तस्य सद्य मृत्यू न सज्जया. जो स्वप्नात बद्ध झालेला असून गाढव उंटादी वाहनाने दक्षिण दिशेला नेला जातो, त्यालाही मृत्यू जवळ आहे. विधाय कर्णो निर्धेयम न शृणुयांतरम तुया न पश्येष्ट चक्षुषो ज्योतिष्ठे तस्य मृत्यूरूपस्थित. दोन्ही कान झाकले असताना आतील आवाज ज्याला ऐकू येत नाही, ज्याच्या दोन्ही डोळ्यांना तेज दिसत नाही, त्याचा मृत्यू जवळ असं समजायचं. आणि भ्रांतोर्ध्वायश्च यद् दृढनाभिः सच्छिद्रो योषि हिण्यते दृष्टे भूतस्तथा स्वप्ने तते स्वप्नो प्रते ततः नावर्तते जागृति या सुवस्त्रं श्रीक्षते तथा पूर्वसभ्यो अपि संध्यस्तत्तस्त भावान् पूज्य निंदका तो अप्यासन्न भू तिर्येच मृत्युक्ष लक्षणाने शिक्षसन त्यक्त्वा भयं सदा योगम युंजित मरणावधी. ज्याची दृष्टी वरवर फिरणारी आहे, ज्याची बेंबी सच्छिद्र आहे आणि रागावलेल्या प्राणाकडून स्वप्नात खड्ड्यात किंवा पाण्यात किंवा अग्नीमध्ये पडतो आणि पुन्हा येत नाही असं त्याला स्वप्नात दिसतं किंवा जागा होतो, त्यावेळी सुवस्त्र निकृष्ट स्वरूपात पाहतो, चांगले वस्त्र, आणि पूर्वी सभ्य असूनही जो आपला स्वभाव सोडून पूजनीयांची निंदा करतो, तोही मरण समीप आलेला असा आहे. सारांश अशी मृत्यूची चिन्हे पाहून भीती टाकून नेहमी मरणापर्यंत योगाची उपासना करावी. आणि प्रतिबंधत्रये नष्टे गुणातीतो विमुच्यते योगभ्रष्टोपि भृत्येहम यतिर्भूयो लभेद गतिम. तिन्ही प्रतिबंधाचा नाश झाला असता तो योगी गुणातीत होऊन मुक्त होतो. योगभ्रष्ट झालेला सुद्धा या ठिकाणी यती संन्यास होऊन गती मिळवतो. सूर्यचंद्र करावेशात तत्क्रांतो वन्यवारिणी शीघ्रम जनयता उपमाम योग सिद्धये. सूर्यकांत आणि चंद्रकांत मणी ज्याप्रमाणे अग्नी आणि पाणी उत्पन्न करतात, हीच उपमा योग सिद्धीला आहे. आणि प्रतिगे हे वसंते ते भंगे न अत्र वज्रंतीच पिपीलिका हु कीटाद्या सोमपा योग सिद्धये. घर आहे म्हणून मुंग्या, उंदीर, किडे आदी राहतात. घर जर पडून गेलं तर ते दुसरीकडे निघून जातात. हीच उपमा योग सिद्धीला आहे. जसं वर्मस्थाल्पेशेन मुद्रांची भूते सोमपायते कालेन वर्धतो अल्पी योगो वत्स विषाणवत. वाळवी छोट्याशा तोंडाने मातीचा ढिगारा करते, हीच यतीला उपमा आहे. योग सुद्धा अल्प असला तरी पाडसाच्या शिंगाप्रमाणे कळाकळाने हळू वाढत जातो. आणि पिपीलिका सधान्योध्य कनेरियाती पतंत्या अपि सिद्धता सोमपाच ध्रुव कीटक कीटाद्यातो अपि वर्धते. धान्य तोंडात घेतलेली साधी मुंगी ते पडत असलं तरी हळूहळू ते जाते आणि तीच सिद्धी
देणारी उपमा आहे. त्याप्रमाणे योगी माणसाला हळूहळू का होईना पण सिद्धी त्याला प्राप्त होत जाते. तसं एखाद्या झाडाला कीड जरी लागलेली असो, कीटाद्यार्तो अपिवर्धते. एखाद्या झाडाला कीड लागलेली असेल तरी सुद्धा ते झाड वाढत जातो. यो जागृत स्वप्न यो आत्मा चालको भासको अत्यतेतम अभ्यासा तत्वतो योगी ज्ञात्वेती कृतकृत्यता. जो जागृती आणि स्वप्न यामध्ये चालक आणि भासमान आहे, त्या आत्म्याला अभ्यासामुळे तत्वता जाणतो. तो योगी त्या आत्मज्ञान झाल्यामुळे खऱ्या अर्थी कृतार्थ होतो. करोती कार्य करणे गृही साक्षी यथा पुराहा तथा पारक्या चित्तार्दे योगी स्वार्थम प्रसादयेत. याप्रमाणे एखादा घरमालक हा नोकराकडून काम करून घेतो, कार्य करून घेतो. असा आत्मा हा इंद्रियाकडून, तसा योगी पुण्यकर्माने चित्तेकाग्राने आपलं जे काही कार्य आहे ते पूर्ण करून घेतो, साधून घेतो. इति श्रुत्वा ततो अलर्क प्रश्न यावनता सुधीहि अभिवाद्यम प्रभुं प्राहम कारितोस्मि भवामुधे. ऐकून तो अत्यंत बुद्धिमान अलर्क विनम्र झाला आणि त्यांनी दत्तात्रेयाला नमस्कार करून तो म्हणाला, मी संसार सागरातून तारलो गेलो आहे. अभिवाद्यम प्रभुं प्राहम कारितो अस्मि भवामुधे. यद्भवान वंदने नैव क्षणमात्रानुमुद्धतार तत् वर्ते वंदनम भक्त्या ते यावत देहो अत्र निष्ठती. या आपण माझा केवळ वंदनानेच उद्धार केला. मी तुम्हाला नमस्कार केला आणि ते माझा उद्धार केला. तो मी शरीर असेपर्यंत शेवटपर्यंत तुझ्या वंदन भक्तीनच राहणार आहे. की तुझ्या वंदन मी भक्ती करीन. धन्या मे श्रीमती माता यत् प्रसादात भवत तत्पदम दृष्टम समूढ पुण्येन योगिनाम अपि दुर्लभम. तिच्या कृपेनं योगी लोकांनाही दुर्लभ असलेलं तुझं स्थान, असं एकवटलेलं जे मी पुण्याने पाहिलं, तिने माझ्या कृपा केली, मला संकेत केला म्हणून तुझ्याकडे आलो. ही माझी अत्यंत बुद्धिमान माताशी धन्य आहे. धन्यो ममाग्रजो येन पशुतुल्यम विलोक्य माम त्यक्त्वा ब्राह्मी स्थिती स्वीयां मुपकारम इमं जगद्धात. माझा थोरला मुलगाही धन्य आहे. या ठिकाणी धन्यो ममा अग्रजो असं म्हटलंय, पण या ठिकाणी थोरला भाऊ असं या ठिकाणी आपण समजा. तर माझा थोरला जो भाऊ आहे तो सुद्धा धन्य आहे. कारण त्यांनी की पशुतुल्यम विलोक्यम मा, त्यांनी मला पशुतुल्य असलेल्या मला पाहून तो जो स्वतः ब्राह्मी स्थितीमध्ये होता, त्यांनी स्वतःची ब्राह्मी स्थिती टाकून त्यांनी माझ्यावर उपकार केला. काय उपकार केला तर माझ्यावर आक्रमण केलं, मला पळावं लागलं राज्य सोडून. त्यामुळे तुझं मला दर्शन झालं. म्हणून या ठिकाणी अलर्क म्हणतो की त्यांनी हा जणू काही माझ्यावर उपकार केला. इष्ट्यास काशी भ्रात्रा जितोस्म्य कृती ही सा दिष्ट्या कोशो ऋतन्मेच दिष्ट्या मातृवच स्फुटम. त्याला काशीराच्या त्या भावाला जिंकलं
हा आमच्यावर एक प्रकारचा उपकारच झाला. खजिना जो पळवला माझा, मला परांगाला व्हावं लागलं, तोही जणू काही चांगलंच झालं. त्यामुळे मला माझ्या आईच्या वचनाचं स्मरण झालं, तेही उत्तम झालं. म्हणून दिष्ट्या वो दर्शनम जातम दिष्ट्या विज्ञानमार्पितम कृतकृत्योस्म संदेहो मातृ भ्रातृ भवदृशाः. म्हणून या सगळ्यामुळे जणू काही तुमचं दर्शन झालं, हे अत्यंत उत्तम झालं. तुमच्याकडून मला ज्ञान प्राप्त झालं, तुम्ही मला ज्ञान दिलं, अतिशय उत्तम असं तुम्ही ज्ञान दिलं. आणि आता त्यामुळे आई, बंधू आणि आपल्या दृष्टीने मी निसंशय कृतार्थ झालो आहे. मग हा आदर का भगवान दत्तात्रेयांना असं म्हणतो, गार्हस्थम स्मृतिरक्तत्वा विधीनागत्य काननम करिष्ये भवदादिष्टम पुनर्येन न मे भ्रमाः. स्मृतिप्राय ग्राहस्थ म्हणजे ग्रस्त धर्म, जो काही मी आतापर्यंत वागलो राहिलो, जसा वागलो तसा, त्या संसाराचा त्याग करून यथाविधी आता अरण्यात येऊन ही मला जो उपदेश केला आहे, त्या आपल्या आदेशाप्रमाणे उपदेशाप्रमाणे मी आचरण करीन. त्यामुळे पुन्हा आता मला भ्रम उत्पन्न होणार नाही. आणि मग भगवान दत्तात्रेयांनी त्याचंही जेव्हा भाषण ऐकलं, तेव्हा दत्तात्रेय असं म्हणतात, श्री दत्तप्राह राजेंद्र कृत्योशी गच्छ भो निर्ममो निरहंकार तथा चर विमुक्तये. भगवान दत्तात्रेय असं म्हणतात, हे राजश्रेष्ठा, अरे तू कृतार्थ झाला आहे, तू निर्मम निरहंकारी होऊन आता मोक्षासाठी वन कर. त्या पद्धतीनं भगवान दत्तात्रेय आणि आलरकर त्यांचा संवाद आज आपण ऐकला. तेव्हा आपण हा संवाद ऐकत होतो, तेव्हा आपल्या समोर एक मोठा प्रश्न असा होता की याच्या मुळाशी नेमकं भगवान दत्तात्रेयांना काय सांगायचं आहे. कारण मागल्या पुष्पात जेव्हा आपण ओंकाराविषयी ऐकलं, ही सुरुवात करताना भगवंतानी एखादा माणूस बंधनात असला तरी आणि एखादा योगी असेल तरी किंवा योगभ्रष्ट असेल तरी ओंकार उपासना करा. तो ओंकार उपासनेचं वर्णन करता करता एकदम त्यांनी मृत्यूसूचक काहीच सांगितलं. तर ह्या मृत्यूसूचक ही जी लक्षणं आपण सगळी पाहिली, अमुक संकेत मिळाला की त्याचं आयुष्य 1 वर्ष आहे, अमुक संकेत मिळाले की 11 महिने, आज संकेत मिळाले की 10 महिने, मग 9 महिने, 8 महिने, 7, 6, 5, 4 असं करून 15 दिवस, 10 दिवस असे त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी काय काही संकेत सांगितले की अमुक त्याला दिसलं, स्वप्नात दिसलं की मृत्यू जवळ आला. ही मृत्यूसूचक त्यांनी सगळं सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की हे सगळं जरी असलं, हे कशा करता, की तो जो कोणी योगी असेल, खऱ्या अर्थाने श्रद्ध साधक असेल, त्यांनी जर का हे अशा मृत्यूसूचक जरी पाहिलं, कशा करता हे सांगितलं, तर त्याला ते पूर्ण ज्ञान झालं तर आपला तर मृत्यू समीप आला आहे असं त्यांनी ओळखावं. आणि मग ब्रह्मनिर्वाण मुक्ती करता त्यांनी त्या दृष्टीने स्वतःची तयारी करा. मग तयारी केली की मग त्याला तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो. अशा करता म्हणून ही मृत्यूसूचक सांगितलेली आहे त्याने. हा यातला महत्वाचा भाग. आता ही मृत्यूसूचक जी काही
त्याची सूत्र आहेत. ही सूत्र जेव्हा मला पहिल्यांदा असं लक्षात आलं की अशी सूत्र स्वप्नदृष्टांत आणि मृत्यू अशी जुन्या काही ग्रंथात आहे, काही उपनिषदात आहे अशी काही उपनिषद आहे. तर त्या उपनिषदांतल्या काही विशिष्ट उपनिषदांमध्ये मृत्यूसूचक भयसूचक अशी आहे. पण स्वामी महाराजांनी केव्हा तर ते बघितले असतील, पण या निमित्ताने दत्तात्रय आलरकर संवादाच्या निमित्ताने त्यांनी सांगितलं. याचा उद्देश काय आहे? स्वप्न दृष्टांत जसा चांगला होतो तसा स्वप्न दृष्टांत मृत्यूसूचक होऊ शकतो. एखादा निष्णात वैद्य असेल, त्याला सुद्धा आता समोरचा माणूस किती राहिला हे कळतं. उत्तम जर एखादा चिकित्सक असेल, त्याला सुद्धा समोरच्याचं काही ना काही आभास तो येतो. पण हे त्याला ज्ञान तसंच योग्यालाही कळतं. त्या योग्यांसाठी म्हणून सांगितलं आहे. आज मला हे सांगायचं आहे, हे महाराजांचं वर्णन हे कुठल्याही माणसाने अर्धशिक्षित केवळ आपल्याला काहीतरी सांगितलंय म्हणून ते आपण आपल्या कुठल्याही वैचारिक पातळीवरती त्याचा विचार करण्याचं कारण नाही. स्वप्नावरती अनेक ग्रंथ आहे, स्वप्न सिद्धांत आहे, मृत्यूसूचक अनेक आहे. पण या सगळ्यावरती ते सांगतात की गुरुकृपा आणि ओंकार हे जे साधन आहे ते मुक्तिदायक आहे. आणि हे अदरकाला भगवान दत्तात्रय सांगत असताना त्याला फक्त एक सावधगिरी सांगितली योगाच्या त्या प्रक्रियेत. असा एखादा जर योगी असेल, तो योग मार्गावर निरंतर चालत असेल आणि त्याला आता लक्षात आलं की आता आपला मृत्यू नजीक आला आहे या लक्षणावरनं, तर मग त्यांनी अशा शेवटल्या क्षणी ओंकार उपासना कशी दृढ करावी याच्याकरता मग हा सगळा या मृत्यूसूचक या सूत्रांचा प्रपंच केला आहे. हे मुद्दाम श्रोत्यांनी लक्षात ठेवावं. शंकराचार्यांची एक उत्तम प्रार्थना आहे. ते म्हणतात की पृष्ठत्वदीय पंकज पंजरांते देव मे विषतु मानस राजहंसा प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोधन गुदे स्मरणं गुदस्ते. त्या म्हणतात पृष्ठत्वदीय पंकज पंजरांते देव मे विषयतु मानस राजहंसा. भगवंता कृष्णा, तुझ्या चरण कमल पंकज पंजरांते, ह्या चरण कमलावरती माझं जे मन आहे हे सतत पाण्यामध्ये राजहंसाचं भ्रमण करते. देव मे विषयतु मानस राजहंसा. माझं जे मन आहे ते एखाद्या हंसाप्रमाणे या विषयाच्या चिखलातच फिरत आहे. तुझ्या चरणकमलाच्या ठिकाणी माझं मन काही स्थिर होत नाही. म्हणून त्यांनी प्रार्थना केली आहे, प्राणप्रयाण समये अफवात पित्ते कंठावर धन विदो. जेव्हा प्राणप्रयाण करायची जेव्हा वेळ येईल आणि कफवात पित्त हे त्रिदोष जे आहे ते अनावर होऊन जातील आणि कंठ माझा अवरुद्ध होईल, त्या क्षणी वा प्राणप्रयाणासमये कफवात पित्ते कंठावर रुधो स्मरण गुदस्ते. तेव्हा तुझं स्मरण मला व्हावं ही आचार्यांनी प्रार्थना केली आहे. आणि भगवंतानी गीतेने सुद्धा सांगितले की जो योगी शेवटी स्वतःचा ज्याला मृत्यू समीप आलाय तो स्वतः कसं प्राणकमान करतो आणि मग ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी प्राण देऊन तो विशिष्ट अवस्थेत ओंकाराचा उच्चार करून मग तो सहस्त्रारामध्ये जाऊन तो स्वतः प्राणोत्क्रमण करतो.
हे जे गीतेने सांगितलं, तर असंच एक अद्भुत तत्वज्ञान या निमित्ताने स्वामी महाराजांनी आज आपल्यासमोर प्रगट केलं आहे. आणि ते अद्भुत असं ज्ञान श्रवण केल्यानंतर मग अलर्काने भगवंताची स्तुती केली. आणि आता या अलर्काचा या विचारात काय फरक पडला आहे, तो सांगतो की माझ्या भावाने काशी राजाला बरोबर घेऊन जेव्हा मी राज्य करत होतो, ते माझ्यावरती त्यांनी जे चढाई केली आणि मला हरवलं, तो सुद्धा उपकार केला. मला त्याच्यामुळे ती माझं राज्य सोडून वनात यावं लागलं, हे सुद्धा उत्तम झालं. आणि उलट माझ्या भावाचा उपकार काय आहे की तो स्वतः ब्राह्मी स्थितीत होता, पण माझ्याकरता तो व्यावहारिक अशा पातळीवरती उतरून माझं भलं व्हावं म्हणून त्याने माझ्यावरती आक्रमण केलं. अशी त्याची मानसिक अवस्था आहे. मग तो म्हणतो की वनात आल्यानंतर खरं मला जेव्हा मी आईने दिलेला संकेत वाचला की सत्संगो दुःसंग भेषजम संतो दुःख संग भेषजम, अशा पद्धतीने आईने जे मला लिहून दिलं होतं अडचणीचे वाचाल, तो जो आहे संकेत, तो माझ्यावर मोठा उपकार अशा माझ्या आईने झाला. त्यामुळे भगवंताला दत्तात्रेयाला तो म्हणतो की त्यामुळे तुमची भेट झाली, तुमच्याकडून मला थेट हे योगाचं, ओंकाराचं, मृत्यू सूचक वगैरे सगळं आणि विदेह मुक्ती कशी प्राप्त व्हावी हे सगळं ज्ञान मला प्राप्त झालं. त्यामुळे हे सगळे जे यानंतर घडून आले, यापूर्वी तुमची भेट होण्याच्या आधी हे सगळं उत्तमच झालंय असं तो म्हणतो. मग भगवान दत्तात्रेयाला त्यांनी स्तुती केली आणि मग शेवटी भगवान दत्तात्रेयाने सांगून त्याला सांगितलं की आता तुला जे काही ज्ञान द्यायचं होते तुला दिलं आहे, आता तू खऱ्या अर्थाने कृतार्थ झाला आहे. आणि निर्ममो निरहंकारो हे जे गीतेचं वचन आहे, तिथं प्रज्ञ तदोच्यते, मूलवृत्त कांचना वगैरे जे काही शब्द आहे, तशी तुझी अवस्था झालेली आहे. तेव्हा तू आता या जगामध्ये भ्रमण कर. कशा करता? तर मोक्ष प्राप्ती करता भ्रमण कर. आणि अशा पद्धतीने भगवान दत्तात्रेय याला म्हटल्यानंतर पुढे हा अलर्क जेव्हा भगवान दत्तात्रेयांची वेगळ्या पद्धतीने स्तुती करतो आहे, ती स्तुती कशी आहे ते आपण आता पुढल्या पुस्तकात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.